दरम्यान नेवाळीमधल्या शेतकऱ्यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत आपण पाहूया। नेवाळी गावातल्या जमिनींसाठी काल उग्र स्वरूपाचं आंदोलन झालं। त्यानंतर आंदोलक भूमिगत झाले। मात्र रात्री पोलिसांनी ही जी गावं आहेत हाजी मलंगगड पट्ट्यातली या गावांमध्ये पेट्रोलिंग केलं। जेव्हा हे पेट्रोलिंग सुरू होतं त्यावेळी पोलिसांनी या भागात धुडगूस घातला असा आरोप ग्रामस्थांचा आहे। काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं रात्री काय घडलं। मला सांगा, कुठल्या गावात राहता तुम्ही आणि रात्री नेमकं काय झालं? मी चिंचवली गावामध्ये राहते। 3 वाजता रात्री पोलीस आमच्या घराच्या समोर आले आणि कर्कश आवाजाने ओरडायला लागले, दरवाजावर लाथा मारायला लागले, काठ्यांनी आवाज काढायला लागले आणि माझी मुलं घाबरायला लागली, थरथर कापत होती। माझा 6 वर्षाचा मुलगा सांगत होता, मम्मी दरवाजा खोलूच नको, ही लोक मारून टाकतील आपल्याला। डायरेक्ट घरात घुसले, डायरेक्ट आमच्या सोफे रूम मध्ये बेडरूम मध्ये जाऊन त्यांनी सर्व सोफे वगैरे बघितले, कपाटं खोलून बघितली। आम्ही तर काही चोरी तर केली नाही की डायरेक्ट आमच्या सोफ्यामध्ये किंवा कपाटामध्ये जाऊन ते बघू शकतात। आणि लेडीज असती तर चाललेले, आम्ही लेडीजच, ते पण 3 लेडीज आणि आमची 4 मुलं होती, तरी पण ते लोक डायरेक्ट घरात घुसले आणि शिवेगाळ करू लागले। कुठे आहेत ते तुम्ही सांगा, त्यांचे फोटो दाखवा, त्यांचे नंबर द्या। आता फोटो तर कोणी काही घरात एकदम लावून नाही ठेवत, फोटो कुठून द्यायचे आम्ही? मग तुम्ही कशाला राहिल्या तिथे? ते गेल्यात, मग तुम्ही कशा अशी शिवेगाळ करायला लागले आम्हाला? आम्ही खरोखरच आज सरकारचा अन्याय सहन करत आहोत। आम्ही देशोधडीला लागलेलो आहे आणि ही जर जमीन आज आमची गेली तर आम्ही जमीन, आमची पुढची पिढी, आम्ही काय, आमच्या येणाऱ्या पिढ्याही उद्ध्वस्त होणार आहेत। म्हणून आम्ही हा उत्स्फूर्तपणे सरकारचा जे नेव्हीबद्दल जो असंतोष होता तो या आंदोलनाच्या रूपाने उफाळून आलेला आहे। बाकी आम्ही काही केलेलं नाही। तर अन्याय आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हे का आमची चूक आहे, काही का गुन्हा आहे का, हे तुम्ही सांगा। आपण पाहतोय लोकशाही मार्गाने इथे जे आंदोलन करण्यात आलेले ती चूक आहे का आमची, अशी लोकांची या ठिकाणी भावना आहे। मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस गावात आले आणि पोलिसांनी गावात तोडफोड केली वाहनांची, त्याचप्रमाणे लोकांच्या दारावर लाथा मारल्या, लोकांच्या घरात घुसले, असे इथल्या लोकांचे आरोप आहेत। तर दुसरीकडे पोलीस मात्र ही नॉर्मल पेट्रोलिंग असल्याचं सांगतायत। त्यामुळे आता कुणाचं खरं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। कॅमेरामन गजानन सोबत निनाद करमरकर, एबीपी माझा, नेवाळी।